गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आज तारीख आहे 23 जुलै. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आपण सकाळी लवकर उठलो आहे. कॉफी वगैरे मारली नाही आहे, पण दिवस स्टार्ट खूप पॉवरफुल केलेला आहे मित्रांनो. वेक अँड बेकसुद्धा झालेलं आहे, जर मी सांगून देऊ तुम्हाला तर. आणि तुम्हाला मे बी माझ्या बोलण्यावरनं कळतच असेल. ठीक आहे, तर आज आपण घरीच आहोत, ऑफिसला जायचं नाही आहे. आणि सीन असं आपल्याला घरी काम आहे. तर ते काम काय आहे तुम्हाला या ब्लॉगच्या एंडमध्ये कळेलच. आणि चला दिवसाची सुरुवात करूया. आपण आहे ते सुबह जरा मॉर्निंग वॉक करने के लिए है ना. मी तुम्हाला कॅमेरा स्विच करून व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, सुबह जल्दी उठे और अपन बाहर वर्कआउट करने ना जाए, ऐसा बहुत कम होता है. तर आता क्विकली वर्कआउट करायचं आहे. एक शॉर्ट क्विक वर्कआउट घेणार मी ॲक्च्युली. जास्त काही हार्डकोर करणार नाही आहे. तर आय हॅव टू कम बॅक होम अगेन. थोडा उशीर झाला आहे, 9:30 वाजले आता आणि मी बाहेर पडलो आहे. पण ठीक आहे, वर्कआउट करके लेना इज इम्पॉर्टंट. तर आपण वर्कआउट करून घेऊया लगेच आणि मग घरी येऊन बघू काय विषय. चला पटपट मस्त. थोडासा सनलाईट वगैरे पण आलं आहे. देवाला माहिती होतं की जरा बाबा तिकडनं सनलाईटची गरज आहे. तर आपण सनलाईट जरा पाठवूया. सॉरी, मी काय पण रँडमली बडबडतो आहे, पण ठीक आहे, दॅट इज फाईन. आय एम जस्ट ट्राईंग टू टॉक टू यू गाईज आणि मेक दिस व्हिडिओ हॅपन. मित्रांनो, खूप खतरनाक वर्कआउट झाला आहे. शॉर्ट, क्विक अँड बर्निंग. मस्त. जे अचीव करायचं होतं ते अचीव झालं आहे. आता सध्या मी ग्रासवर वॉक करतो आहे. ग्रासवर वॉक केल्याने गाईज तुमचं जे नर्वस सिस्टम आहे ते पॅरासिम्पॅथेटिक मोडमध्ये राहतं. ॲज इन खूप काम डाऊन राहतं तुमचं नर्वस सिस्टम. तर जर तुमचं नर्वस सिस्टम चांगलं असेल आणि काय बोलतात त्याला एक वर्ड आहे, मला कळत नाही, मी इकडे लिहिन देईन कुठेतरी. तर जर तुम्ही हे सगळं केलं तर माइंड खूप काम राहतं आणि चांगलं असतं बेसिकली. वाचले मी. तर म्हणून मी पण करतो जरा ग्रासवर बेअरफूट वॉक आणि त्याच्यानंतर घरी जाऊन स्ट्रेचिंग आणि मग ब्रेकफास्ट. तर जरा वॉक करतो, दम घेतो आणि निघतो. फायनली वर्कआउट आपला संपवून आपण चाललो आहे घरी. बघा शिवमंदिर आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहा मित्रांनो. वाट लागतं यार. रोज वर्कआउट असं केला ना, रोज असं वाटतं की भाई आज क्या वाटलं की तसं थोडं करून आपलं काय मजबूत होत जातो ना आपण. तुम्ही पण वर्कआउट वगैरे करत जावा, जर करत नसाल आणि करता तर खूप चांगली गोष्ट आहे. रोज थोडं अजून पुश करत जावा है ना. बिकॉज द मोर यू पुश द मोर यू बिल्ड दॅट कॅरेक्टर. मला असं वाटतं. माझ्या केसमध्ये तर असं आहे की मी जेव्हा जास्त स्वतःला पुश करतो अजून मी मेंटली पण खूप स्ट्रॉंग होतो. आणि सगळ्यांसोबत तसं होतं. आय नो माझ्यासोबत काही वेगळं नाही आहे, पण तर आता मी तुम्हाला एक छोट्याशा गोष्टीबद्दल बोलूया. आपण डिस्कस करूया. ते आहे माझं हँडलचं नाव कॅनाप्रनोवर लाईफ 420. तर मे बी खूप लोकांना माहिती असेल, खूप लोकांनी गुगल केलं असेल, पण ज्यांना नाही माहिती किंवा ज्यांनी रिसर्च नाही केली मी त्यांना सांगतो. तर कॅनाप्रनोवर हा जो शब्द आहे हा 2 शब्दांनी बनतो. पहिला आहे कॅनबिस आणि दुसरा आहे आंत्रप्रनोवर. तर कॅनबिस म्हणजे गांजा बेसिकली. तर जे गांजेचं झाड असतं, ठीक आहे, त्याला बोलतात कॅनबिस. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स वगैरे असतात. तर गांजेचा आंत्रप्रनोवर म्हणजे काय. तर मी तुम्हाला खरं सांगू तर इंडियन मार्केटमध्ये सध्या कॅनबिस हा शब्द जास्त नाही आहे.
इंडियामध्ये लोकांना तेवढं अवेअरनेस नाही आहे. पण द थिंग इज बाहेरच्या देशांमध्ये वगैरे वगैरे कॅनबिस इज अ $1 billion मार्केट. लाईक आय एम सेइंग इट अगेन, $1 billion मार्केट. तर माझं खूप पर्सनल कनेक्शन आहे ॲक्च्युली कॅनबिससोबत, जे हळूहळू मी सांगत जाईन तुम्हाला, है ना. दॅट्स द रिझन आय चोज दिस प्लांट अँड आय वॉन्ट टू डू समथिंग विथ दिस प्लांट विच कॅन bring a huge impact in life, and I want to make this world a better place with cannabis. तर हा माझा गोल आहे सध्या. हळूहळू चाललो आहे आपण ह्याच्यावरती. काम धीरे धीरे चलता आहे, रोज बेबी स्टेप्स घेतो आहे, है ना. असं सीन आहे. तर दॅट्स द रिझन मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे की मी माझी जर्नी रेकॉर्ड करू शकू. आणि एक दिन आएगा अपन भी, है ना, अपना नाम भी बहुत ऐसा बड़े लोगों के साथ लिया जाएगा. तो इसीलिए ना ग्राइंड चालू आहे. धीरे करके छोटं करत राहायचं आणि कॅन बिल्ड होणार. जे माझं विजन आहे किंवा जे माझं गोल आहे, मला माहिती आहे मी ते अचीव करीन विथ कॅनबिस. तर हा होता छोटासा एक्सप्लेनेशन. मे बी मी थोडं जास्त बोललो असणार. तर ओके, लेट्स गो होम, लेट्स हॅव अ प्रोटीन पॅक मील अँड गेट बॅक टू वर्क बेबी. चॉप. व्हाईल आय एम टॉकिंग अबाउट कॅनबिस, लेट मी टेल यू, ह्याचा उपयोग फक्त नशा करण्यामध्ये किंवा ॲक्च्युली जास्त आपल्याला तेच माहिती आहे की ह्याचा यूज जास्त पब्लिक हाय होण्यासाठी करते, पार्टी वगैरे करण्यासाठी. बट सीन काय माहिती आहे, इट्स बियॉन्ड दॅट गाईज. म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत त्याचे एवढे यूज केसेस आहेत, एवढे मोठे आजार हील होतात कॅनबिसमध्ये जे कंपाऊंड आहे त्याच्यानी. आय कॅन टेल यू. तर ह्याच्यासाठीच मी एक बियॉन्ड द बड म्हणून एक अकाउंट चालू केलं इंस्टाग्रामवरती, ज्याच्यावरती आय एम वर्किंग टू पोस्ट कॉन्टेंट, एज्युकेशनल कॉन्टेंट मोर अबाउट कॅनबिस. सो दॅट्स द थिंग. होत नाही यार, म्हणजे लाईफ इज जस्ट सो हॅपनिंग ॲज अ ह्युमन. देर आर टू मेनी थिंग्स टू लुक आफ्टर. मला हे आत्ता माझ्या 23मध्ये रिअलाइज होतं आहे. आधी असं वाटायचं होतं की भाई ठीक है, एक गोल बना लो, उस पर काम करते रहो पूरा टाइम और सीन सॉर्ट हो जाएगा. बट तसं नसतं लिटरली. तुम्ही जसं मोठे होता, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज येतात तुमच्यावरती, आणि विथ ऑल दॅट रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर पॅशन. तुम्हाला जे आवडतं ते करायला. तर आजसाठी खूप झालं कॅनबिसचं भाषण. आता आपण घरी आलो आहे, फ्रेशन अप होऊया आणि भेटूया तुम्हाला. तर करंट अपडेट असं आहे मित्रांनो की आंघोळ झालेली आहे आणि मी आता माझं मील पण घेतलं आहे खायला. मील खात काम करून घेणार आहे, कारण की थोडंसं ऑफिसचं काम पण आलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडेसे अजून कामं आहेत जे उरकायचे आहेत, तर आपण ते पण करायला घेऊया. सध्या मी नाश्त्यामध्ये ओटमील खातो आहे आणि त्याच्यामध्ये मी माझा प्लांट प्रोटीनचा एक स्कूप टाकला आहे. मित्रांनो, वेळ आलेली आहे तुम्हाला सांगायची आजचं स्पेशल गोष्ट. बघून तर कळतच असेल की आम्ही चाललो आहे फिरायला. अभी भटकने का टाइम आ गया है, घूमने फिरने का टाइम है. अनुराग दिख रहा है तुमको पीछे? अभी तो सिर्फ अनुराग दिख रहा है, रुक जाओ. सवारी चालू झालेली आहे घरातून. सीन असं आम्हाला ऑटो भेटत नव्हता आणि रॅपिडो अँड उबर जस्ट फक्त व्हेरी बॅडली. वी आर लेट. आता हे व्लॉगमध्ये मग मित्र लोक आमचे बघणार ना, तेव्हा वाट लावणार या इन लोक लेट आहे, घर से लेट निघले करके. आता वाजले आहेत 7:15. यस, 7:15 झाले. ये ऑटो में बहुत खतरनाक ट्रिप भी लाइट है. हम लोग अभी गार्डन करके निकले हैं ना.
अनुराग हॅज नो इंटरेस्ट इन माय ब्लॉग. नाही बघतो टायमिंग बघतो. ही डझंट वॉन्ट टू गिव्ह अ फक, बट नो वरीज, भेटूया आपण. फायनली आम्ही निघालोय मालवणला. ब्लॉग इकडे इकडे. ठीक आहे. फायनली आम्ही मालवणला निघालेलो आहे. खूप लेट झाला आम्हाला. मतलब हार्डली नाही, वी कुड कॅच द बस अँड वी हॅड टू मेक द गाय वेट. सो बट ठीक आहे. एनिवेज, जय श्रीराम. बस भेटलेली आहे. आता आम्ही सेटल होऊया आणि थोड्या वेळात भेटूया तुम्हाला. तर 12 तासाचा प्रवास आहे भाई. लय मोठा व्लॉग होणार आहे. नाही, लय मोठा व्लॉग नाही होणार आहे. डोंट वरी. तर मित्रांनो, आम्ही कराडला पोचलेलो आहोत आणि बसमध्ये तर खूप मजा करतो आहे आम्ही. गेम्स खेळतो आहे, टाईमपास करतो आहे, बकचोदी करतो आहे, खूप काही चालू आहे. शूट करता येत नाही आहे मला. आम्ही सगळं एकत्र बसलो आहे मस्त. ॲक्च्युली हेच होतं जे मी संडे ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आम्ही कुठेतरी जातो, तर आम्ही पहिलं मालवणला जातो आणि त्याच्यानंतर पण कुठेतरी जाणार आहे. हे सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकी काय नाही, मजा येते खूप. असे ट्रिपवर वगैरे जाणं म्हणजे थोडं एक्साइटमेंट असतेच ऑफकोर्स मित्रांसोबत ट्रिपवर वगैरे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा, है ना. तर आता थांबलो आहे मी ती जेवायला. आता बघूया काय सीन आहे. जेवण वगैरे करूया आणि बसमध्ये जाऊया परत. हा ब्लॉग इकडेच संपूया मित्रांनो. आय नो मी आज जास्त काही केलं नाही आहे. म्हणजे मी आज घरी होतो, ऑफिसचं काम वगैरे केलं आणि मग पॅकिंग वगैरे केली. तर त्याच्यामध्येच माझा टाईम सगळा ऑक्युपाय झाला होता. म्हणजे खूप बिझी होतो मी पॅकिंग वगैरे करण्यामध्ये. घर आवरणं, हे ते खूप गोष्टी असतात. तर आता हा ब्लॉग आपण इकडेच संपूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकर.